काँग्रेस अजूनही विलासराव देशमुख यांच्या नावावर मत मागताय, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य केलं। भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, रवींद्र चव्हाणांकडून स्पष्ट। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट, अमित देशमुखांकडून चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध। विलासराव देशमुख लातूरची नव्हे तर महाराष्ट्राची शान, भाड्याची गर्दी विलासराव देशमुखांचं नाव पुसू शकणार नाही। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर सूरज चव्हाण यांचं ट्विट। बिनविरोध वॉर्डांमध्ये निवडणूक नाहीच, एकच उमेदवार असल्यास नोटाची तरतूद नाही। नोटा हा उमेदवार नसून उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय, राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांची माहिती। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट, आयोगाचा बिनविरोधाचा कारखाना देशासाठी धोकादायक। विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे इतरांचे अर्ज घेतले नाहीत, संजय राऊतांचा आरोप। बिनविरोध निवडणूक होणं चांगल्या लोकशाहीचं लक्षण, स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक बिनविरोध होतात, बावनकुळेंचं वक्तव्य। संग्राम जगतापांचे पीए आणि बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव, रिव्हॉल्व्हर असलेला बॉडीगार्ड उमेदवाराच्या घराबाहेर, सुषमा अंधारेंचा आरोप। ठाण्यात अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या विक्रम चव्हाणांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप, सूचकाला खोटा अर्ज करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा विक्रम चव्हाण यांचा दावा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का, मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपमध्ये जाणार, आज पक्षप्रवेश होणार, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये 2 माजी महापौर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिवसेनेत प्रवेश करणार, हेमंत गोडसेंसोबत दोन्ही माजी महापौर मुंबईकडे रवाना।